इतिहासाचा आपला तिसरा धडा. दुसऱ्या धड्यामध्ये आपण बघितलं की वनस्पतीचे अवयव, त्यांचे भाग, त्यांचे कार्य. त्याच्यामध्ये आपण मूळ, खोड, पान, फूल आणि फळ ही पाचही अवयवाबद्दल, त्यांची रचना, त्यांचं कार्य हे बघितलेलं आहे. मुळाबद्दल माहिती बघितलेली आहे, खोडाबद्दल बघितलेली आहे, पानाबद्दल बघितलेले आहे, त्याच्यानंतर फुलाबद्दल बघितलंय, त्याच्यानंतर फळाबद्दल. तर थोडक्यात 2 मिनिटात मी सांगतो. तर त्यावेळेस बी जमिनीमध्ये रुजतं, त्यावेळेस बी जमिनीतून गेल्यानंतर 2 भाग तयार होतात. एक जमिनीच्या वर भाग येतो, एक जमिनीचा खाली भाग येतो. वर जो येतो त्याला आपण रॅडिकल किंवा हे वर जो भाग येतो त्याला प्ल्युमल आणि खाली जो भाग येतो त्याला रॅडिकल. रॅडिकल पासून म्हणजे आदिमूळ, रॅडिकलला मराठीमध्ये आदिमूळापासून मूळ तयार होतं. वरच्या बाजूला जो प्ल्युमल आहे, अंकुर आहे, त्याच्यापासून खोड तयार होतं. आणि हे मुळं जमिनीमध्ये गेल्यानंतर काही मुळं डायरेक्ट एकच मूळ फुटलेलं असतं, त्याच्यावर दुसऱ्या मुळा फुटलेल्या असतात. त्या मुळावर छोटे छोटे काही केसासारखे भाग असतात, त्याला मुळारोम असं म्हणतात. त्या मुळाच्या शेवटच्या टोकाला इजा होऊ नये म्हणून त्या मुळाला एक टोपीसारखा भाग असतो, त्याला मूळ टोपी किंवा रूट कॅप असं म्हणतात. म्हणजे द्विदल वनस्पतीच्या ज्या मुळा असतात ते सोटमूळ एकच असतं आणि त्याच्यावर दुसऱ्या छोट्या छोट्या मुळा फुटलेल्या असतात. आणि एकदल वनस्पतीच्या ज्या मुळा असतात त्या मुळा वेगवेगळ्या स्वतंत्रपणे फुटलेल्या असतात. त्याला आपण आगंतुक मुळं किंवा फायबरस रूट असं म्हणलं जातं. या मुळाचं कार्य काय की जमिनीतून क्षार, पाणी, खनिजे शोषून घेणे आणि त्या मुळानं शोषलेलं पाणी, क्षार हे खोडाला पुरवठा केलं जातं. खोडामार्फत संपूर्ण त्या वनस्पतीच्या अवयवाला पुरवठा केला जातो. म्हणजे हे झालं मूळ. एक टिपिकल एक्झाम्पल म्हणून तिथं दिलेलं आहे आधार देणारी मुळेमध्ये. तर कलकत्ता येथे एक बोटॅनिकल गार्डन आहे. त्या बोटॅनिकल गार्डन मध्ये एक 1000 वर्षापूर्वीचं म्हणजे वडाचं झाड आहे, त्याला 250 वर्षापूर्वीचं, माफ करा, 250 वर्षापूर्वीचं एक वडाचं झाड आहे, त्याला 1000हून जास्त पारंब्या आहेत, म्हणजे आधार देणारी मुळं. हे असं हे मुळाबद्दल भाग बघितला आपण. खोडाबद्दल, खोड तर अतिशय सोपा आहे की बा ऊस एक आपण लक्षात ठेवलं, ऊसाचं एक झाड, त्याच्यावर या ठिकाणी म्हणजे पान फुटलेलं असतं, त्याला पेरे किंवा इंग्रजीमध्ये त्याला नोड असं म्हणतात. 2 पेऱ्यातील अंतराला इंटर नोड इंग्रजीमध्ये किंवा मराठीतून आपण कांडे असं. आणि त्या कांड्याच्या, त्या म्हणजे पानाच्या आणि त्या खोडाच्या कोणावर एक कळीसारखा भाग येतो, त्याला मुकुल असं म्हणतात. तसंच त्या खोडाच्या वरच्या बाजूला शेवटच्या टोकास देखील एक कळीसारखा भाग येतो, त्याला मुकुल असं म्हणतात. मुकुलापासून त्या वनस्पतीची वाढ होते वरच्या दिशेने, सूर्यप्रकाशाच्या दिशेने. हे खोडाबद्दल आपण भाग बघितलं. काही वनस्पतीच्या खोडामध्ये अन्नही साठवलं जातं, म्हणजे ते खोड हे अन्न साठा करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतं. उदाहरणार्थ नागफडा किंवा कोरफड. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काही उदाहरणं आपल्याला माहित आहेत. तर दुसरं एक तिसरा मुद्दा म्हणजे पानामध्ये आपण बघितलेलं पान हे जनरली सर्वसाधारणपणे हिरव्या रंगाचं असतं. पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र असं म्हणतात, लीफ ब्लेड असं म्हणलं जातं. पानच्या खोडावर ज्या ठिकाणी चिकटलेला असतो त्याला आपण म्हणजे पानाचा बेस किंवा पर्णतल असं म्हणतो त्या ठिकाणी. आणि त्याच्यावर आणखीन छोटे छोटे भाग फुटलेले असतात, त्याला पेटिओल असं म्हणलं जातं. आणि वरच्या बाजूला त्या पानाच्या कडास, एज ऑफ द लीफ, त्याला आपण लीफ मार्जिन असं म्हणतो किंवा पर्णधारा असं म्हणतो. आणि त्या पर्णधाराच्या टोकाला
जो काही तयार होतो त्याला पर्ण आग्र असं म्हणलं जातं किंवा लीफ एपेक्स असं म्हणलं जातं. लीफ एपेक्स किंवा लीफ मार्जिन. लीफ एपेक्स म्हणजे पर्णाग्र आणि लीफ मार्जिन म्हणजे पर्णधारा. त्याच्यानंतर या पानामध्ये हरितद्रव्य असतं, त्यामुळे या पानाचं कार्य महत्वाचं म्हणजे प्रकाश संश्लेषण. म्हणजे वनस्पती जे अन्न तयार करतात त्या पानामार्फतच करतात आणि पान हे संपूर्ण त्या अवयवाला त्या वनस्पतीच्या अन्न पुरवठा करत असतं. मग आता पाणी अडवा, पाणी जिरवा किंवा जे काही पाणी आहे त्या पानामध्ये हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड या दोन्हीची क्रिया होते. जर पानामध्ये हरितद्रव्य असेल आणि सूर्यप्रकाश असेल, या दोन्हीच्या उपस्थितीमध्ये पानामधलं पाणी आणि हवेमधलं कार्बन डायऑक्साईड यांची क्रिया होते आणि दोन पदार्थ एकत्र येऊन दोनाच्या उपस्थितीमध्ये तीन पदार्थ तयार होतात. म्हणजे ऑक्सिजन वायू मुक्त होतो आणि दुसरं पाण्याची वाफ मुक्त होते आणि अन्न एक तयार होते. म्हणजे दोन क्रिया करतात, एक कार्बन डायऑक्साईड आणि त्या पानातलं पाणी, हे दोन क्रिया करतात आणि कुणाच्या उपस्थितीमध्ये सूर्यप्रकाश आणि हरितकण आणि तयार काय होतं तर अन्न, पाणी म्हणजे पाण्याची वाफ प्लस ऑक्सिजन वायू मुक्त. अशा प्रकारे पानामध्ये बघितलं आपण. आता चौथा मुद्दा आहे फुल. फुलामध्ये फ्लॉवर. फुलामध्ये जे काही फुलाचे देठ असतात त्याला पेरिशेल असं म्हणतात. काही फुलांना देठच नसतात, म्हणजे डायरेक्ट त्या फांदीला चिकटलेलं असतं फुल. त्या पेरिशेलच्या वरच्या बाजूला जो फुगीर भाग असतो त्याला मराठीमध्ये पुष्पदाणा असं म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्याला रिसिप टॅकल, RECPTACLE, रिसिप टॅकल असं म्हणलं जातं. वरच्या बाजूला जो हिरव्या रंगाचा भाग असतो त्या फुलावर, तो फुल त्यावर बसलेला असतो, त्याला निदरपुंज किंवा कॅलिक्स असं म्हणलं जातं. आणि वरच्या बाजूला पाकळीचा भाग हा, हे मात्र वेगवेगळ्या रंगाची फुलं असतात, कारण ते कीटकांना आकर्षून घेणे, परागसिंचन किंवा परागीभवन ही क्रिया घडून आणणे हा त्याच्या मागचा उद्देश असतो. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येतो की याच्यामध्ये आणखी कोणते घटक आहेत तर दोन, एक नर घटक आहे पुमंग, दुसरा जायंग. पुमंगामध्ये परत दोन भाग असतात, एक कुक्षी व्रंत किंवा परागकोश आणि व्रंत. आणि ते जायंगामध्ये म्हणजे मादी घटकामध्ये तीन भाग असतात, एक कुक्षी व्रंत आणि अंडाशय. मग या फलनी क्रिया कशी करून येते, परागकोशातील परागकण म्हणजे पुमंगामध्ये परागकोश असतं, त्या परागकोशामधलं परागकण या जायंगातील कुक्षीवर पडल्यानंतर ते अंडाशयाच्या दिशेने वाढू लागतं, म्हणजे तिथं फलन ही क्रिया होऊन जाते. त्याला आपण परागसिंचन, परागीभवन, फर्टिलायझेशन असं म्हणतो. म्हणजे हे फूल झालं. त्याच्यानंतर फळ. या फळामध्ये जे बी तयार झालं असतं, फुलामध्ये बी जे तयार झालेलं असतं किंवा फळ तयार झालं असतं, त्याच्यामध्ये त्या फळामध्ये अनेक बिया असतात, काही फळामध्ये एकच बिया असतं. चिक्कूमध्ये 2 बिया असतात, आपल्याला माहित आहे. काही केळीमध्ये अनेक हजारो बिया असतात असं आपल्याला माहित आहे. किंवा सीताफळ किंवा पेरू यांच्यामध्ये कित्येक बिया असतात. मग आता काही वनस्पतीमध्ये एकच बी असतं, काही अनेक बी असतात आणि बी मध्ये देखील बीचे 2 भाग जर होत असतील समसमान, त्या बियेला आपण पाण्यामध्ये टाकलं आणि त्याला थोडा वेळ भिजल्यानंतर त्याला आपण जर दाबलं, त्याचे 2 समसमान भाग होतात बियेचे, म्हणजे 2 दल तयार होतात. त्याला आपण द्विदल वनस्पती म्हणतो किंवा डायकोटिलेडन प्लांट्स असं म्हणतो. अशा वनस्पतीमध्ये संयुक्त पान असतं. आता संयुक्त पान म्हणजे एक मुख्य शिर असते त्या पानावर आणि दुसऱ्या छोट्या छोट्या शिरा त्याला जोडलेल्या असतात, त्याला संयुक्त पान. हे द्विदल वनस्पती मधलं पान किंवा द्विदल वनस्पती मधले बी चे 2 समसमान भाग होतात. ते पाण्यामध्ये ठेवून त्याला बोटाच्या चिमटेमध्ये दाबलं तर 2 समसमान भाग होतात, त्याला द्विदल वनस्पती असं म्हणतात. म्हणजे फळामध्ये असे भाग आहेत त्या बियामध्ये. त्याच्यानंतर पहिला सांगितलं की एकदल वनस्पती म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, मका यासारखे जे वनस्पती आहेत
त्या वनस्पतीच्या बीला आपण दाबलं पाण्यामध्ये ठेवून 1 तास 2 तासानंतर ते पिठासारखं भाग तयार होतो. त्याला आपण एकदल वनस्पती असं म्हणतो. तसं या पहिल्या धड्यामध्ये आपण या दुसऱ्या धड्यामध्ये आपण या 5 भागाची माहिती बघितलेली आहे. त्याचे कार्य, त्याची रचना सर्व काही व्यवस्थित बघितलेले आहे. तुम्ही पुस्तक वाचा, तुम्ही काही लक्षात नाही आलं तर मला विचारा किंवा आणखीन कोणाला विचारा. तुमच्या जवळचे कोण असतील, शिक्षक कोण असतील, पालक, तुमचे आई वडील, आणखीन कोण तुमचे मित्र, भाऊ बहीण, कोणालाही विचारून तुम्ही आयडिया क्लिअर करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुमच्या ज्या फ्लावर म्हणलं, आता पुष्पदारा म्हणलं, त्याच्या सभोवताली रिसिप्ट त्याकडे लिहिलेलं आहे. तेही शब्द आपल्याला पाठ करणं अतिशय उपयुक्त आहे. सायन्सचे सेमीचाही विद्यार्थी असो किंवा मराठीचाही विद्यार्थी असो, त्याला हे उपयुक्त नाही. तिसरा धडा आहे तो नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म व उपयोग. नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म व उपयोग आपण गेल्या वर्षी 6वीलाच बघितलेला आहे. नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म आणि उपयोग आपण गेल्या वर्षी बघितलेला आहे. त्याच्यामध्ये हवा आहे, पाणी आहे, त्याच्यानंतर माती आहे. त्या हवेमध्ये आपण बघितलेलं आहे गेल्या वर्षी की हवेला म्हणजे पृथ्वीच्या सभोवताली जे हवेचं आवरण आहे त्याला वातावरण असं म्हणतात, त्याला ॲटमॉस्फिअर असं म्हणतात. पृथ्वीच्या सभोवताली जे आवरण आहे हवेचं त्याला वातावरण किंवा इंग्रजीमध्ये त्याला ॲटमॉस्फिअर असं म्हणतात. पाणी सुद्धा आपण गेल्या वर्षी बघितलेलं आहे. किंवा नैसर्गिक जल स्रोत कोणते, त्याच्यानंतर नैसर्गिक जलचक्र म्हणजे काय, त्याच्यानंतर पाण्याला वैश्विक द्रावक असं का म्हणलं जातं, आणि पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही किंवा आपल्या शरीरातल्या सर्व क्रिया घडू शकत नाहीत. या ज्या काही तुमचे लक्षण आहेत सजीवाचे, रिप्रोडक्शन असेल ज्याला आपण प्रजनन पुनरुत्पादन म्हणतो, किंवा दुसरं डायजेशन असेल, अन्नपचन असेल, न्यूट्रिलायझेशन असेल, किंवा एक्सक्रिएशन असेल, उत्सर्जन असेल, या सर्व क्रिया या पाण्याशिवाय घडू शकत नाही. मग पाण्याला म्हणजे आपण दुय्यम घटक का म्हणतो, तर पाणी केवळ पाण्यामुळे आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही किंवा आपल्या शरीराची वाढ होत नाही. मग या पाण्याचा उपयोग काय, तर हे सर्व प्रमुख अन्न घटक जे आहेत मेद, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट, मेद, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट, हे 3 मुख्य अन्न पदार्थ आहेत. यांचं पचन होण्यासाठी, यापासून आपल्याला ऊर्जा मिळण्यासाठी, कार्य करण्यासाठी त्या पाण्याची आवश्यकता आहे. हे पाणी असेल तर ते सर्व त्याच्यामध्ये म्हणजे डिझॉल्व्ह होऊ शकतात आणि ते आपल्या संपूर्ण शरीराला मिळू शकतं. आता तुम्ही डायजेशन ही क्रिया बघितलेलीच आहे, अन्नपचनाची क्रिया बघितलेली आहे. घेतलेल्या अन्नाचं साध्या विजाळू घटकात रूपांतर होणं म्हणजेच पाण्यामुळे होणं, आणि ते रक्तामध्ये मिसळलं जाणं, रक्तामार्फत संपूर्ण शरीराला पुरवठा होणं, आणि त्यानंतर त्यामुळं आपल्या शरीराची वाढ होणे आणि शरीराची झीज भरून निघणे, वेअर अँड टेअर ऑफ द बॉडी. त्याला आपण मागे असिमिलेशन किंवा त्याला सात्विकरण असं म्हणतात. डायजेशन नंतर सात्विकरण, या सर्व क्रिया पाण्यामुळेच घडून येतात. गेल्या वर्षी आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण मातीबद्दल बघितलेलं आहे, मातीत अशी मातीत मिळशी. त्याच्यानंतर मातीमुळं म्हणजे माती तयार होण्यासाठी 2.5 सेंटीमीटर जाडीचा थर म्हणजे मातीचा तयार होण्यासाठी जवळजवळ 1000 वर्ष लागतात. हे शास्त्रज्ञाचा एक अंदाज आहे. म्हणजे जमिनीची वाढ, म्हणजे जमीन वाढत असते, जमिनीची वाढ होत असते, कारण पाला पाचोळा, अन्य काही दोडीचे कण आणि इतर काही येणे याच्यामुळं त्या मातीचा थर वाढत असतो, त्याची वाढ होत असते. त्याला 2.5 सेंटीमीटर 2.5 सेंटीमीटरचा जाडीचा थर तयार होण्यासाठी आपल्याला जवळजवळ 1000 वर्ष लागतात असं शास्त्रज्ञाचा अंदाज आहे. तसंच पाण्याला आपण वैश्विक द्रावक म्हणतो, कारण अनेक क्रिया घडवून आणण्यासाठी किंवा प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करण्यासाठी पाण्याचाच उपयोग करतो. ज्या काही क्रिया घडून आणल्या जातात, एखाद्या पदार्थावर
दुसऱ्या एखाद्या पदार्थाची रासायनिक पदार्थाची क्रिया करायची असेल तर ते डायरेक्ट त्या पदार्थावर तो आम्ल किंवा आम्लारी टाकून करता येत नाही. मग त्याला त्याच्या त्या द्रावणामध्ये त्याच्या त्या द्रावकामध्ये मिसळावं लागतं, म्हणजे डिझॉल्व करावं लागतं, विरघळावं लागतं. ते विरघळल्यानंतर मग त्याचं द्रावण तयार होतं. त्यावर मग आम्लाची किंवा आम्लारीची ज्या कोणत्या पदार्थाची रासायनिक पदार्थाची क्रिया त्या पदार्थावर करायची आहे तर डायरेक्ट आपल्याला त्याच्यामध्ये रसायन टाकता येणार नाही. मग ते आम्ल असेल किंवा आम्लारी असेल किंवा अन्य कोणता तीव्र रासायनिक पदार्थ असेल ते डायरेक्ट प्रत्यक्ष त्यावर टाकता येत नाही, कारण ते जळून जातं, म्हणजे क्रियाच घडून येत नाही. त्यासाठी प्रयोगशाळेमध्ये पाण्याचा उपयोग केला जातो. म्हणजे मेजॉरिटी मॅक्झिमम पदार्थ सर्व रासायनिक पदार्थ पाण्यामध्ये विरघळतातच. त्यामुळं ते विरघळल्यानंतर जे काही द्रावण तयार होतं त्या द्रावणावर त्या रासायनिक पदार्थाची क्रिया घडून आणली, म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक असं म्हणतात. आणि नुसतं त्यामध्ये विरघळत नाही तो पाणी, तर त्याच्यावर कोणती क्रिया सुद्धा घडून आणली, म्हणजे तो त्या पदार्थावर तो उदासीन आहे. म्हणजे उदासीन ही त्याची उदासीनीकरण किंवा उदासीन हे त्याचं गुणधर्म आहे. म्हणजे त्या पदार्थावर कोणतीही क्रिया घडून आणली, त्या पदार्थावर क्रिया घडून आली तर आपल्याला दुसरा पदार्थ त्यावर टाकल्यानंतर क्रिया म्हणजे जे काही अभिक्रिया घडून येणारे त्यामुळे वेगवेगळे पदार्थ तयार होणार. म्हणून एक निसर्गताच अशी एक देणगी दिलेली आहे समजा की पाणी हे युनिव्हर्सल सॉल्व्हंट असं म्हणतात. कारण वैश्विक द्रावक अनेक पदार्थ विरघळून घेण्याची क्षमता, त्याबरोबर त्या पदार्थावर कोणतीही क्रिया न घडून आणण्याचा गुणधर्म, यामुळं पाण्याला वैश्विक द्रावक असं म्हणतात. मागे आपण गेल्या वर्षी बघितलं की नैसर्गिक जलचक्र म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे काही पाण्याचे स्रोत आहेत किंवा झाडे आहेत, वनस्पती आहेत, त्याच्या पानामध्ये खोडामध्ये जे काही पाणी आहे किंवा डबके, नदी, नाले, ओढे, सागर हे जे काही आहे आपल्या गतिशील मार्ग जे काही आहेत पृथ्वीच्या पृष्ठभागावर, त्यामध्ये जे पाणी सामावलेलं आहे जवळजवळ 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे असं शास्त्रज्ञाचा अंदाज आहे. टोटल 2 भाग पाणी आणि 1 भाग जमीन माती या असा सांगितलेलं आहे. तर यामध्ये त्यात सर्व पाण्याचं सर्व म्हणजे या ज्या ज्या भागामध्ये पाणी व्यापलेलं आहे त्या सगळं पाण्याचं बाष्पीभवन होतं सूर्यप्रकाशामुळे, आणि बाष्पीभवन झाल्यानंतर ते बाष्पामध्ये रूपांतर होतं आणि ते वर जातं. मग वर धुळीचे कण असतात अवकाशामध्ये, वातावरणामध्ये. त्या धुळीच्या कणावर ते बाष्प बसतं किंवा चिकटतं आणि त्याचं ढगात रूपांतर होतं. ते ढग वर जातात, त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. हे ठराविक वातावरणामध्ये ठराविक ऋतूमध्ये ही क्रिया वर्षालाच चालू असते. याला आपण नैसर्गिक जलचक्र असं म्हणलं जातं. हे झालं सगळं आपल्या गेल्या वर्षीचा भाग. थोडक्यात आता याच्यानंतरचा आजचा जो आपल्या 7वीचा भाग आहे तो काय आहे, तर हवेला वस्तुमान आहे, हवेला वजन आहे आणि हवेला आकारमान आहे आणि हवा दिसू शकत नाही पण स्पर्शानं जाणवते. आता हवेला वस्तुमान आहे साधं सोपं आपल्याला करता येतं. एक काठी घ्या, त्याला सेंटर मध्ये एक दोरी बांधा, एका टोकाला फुगवलेला फुगा बांधा, एका टोकाला रिकामा फुगा बांधा. तर ज्या बाजूला आपण फुगवलेला फुगा बांधलेला आहे तो भाग ते भाग खाली जातं, म्हणजे त्याचं वस्तुमान जास्त आहे. म्हणजे हवा भरून त्या फुग्यामध्ये आपण हवा भरलेली आहे. त्यामुळं दोन्ही फुगे समपातळीमध्ये ती काठी होती. आता एक काठी ज्या फुग्यामध्ये आपण पाणी भरले हे हवा भरलेलं आहे ते खाली आलं, म्हणजे ती पातळी वाढली. म्हणजे हवेमुळे त्याचं आपल्याला वस्तुमान वाढलेलं दिसून येतं. तर अशा प्रकारे आपल्याला हवेला वजन आहे किंवा वस्तुमान आहे. वजन म्हणजेच काय की गुरुत्वीय बल परत वस्तुमानावर. मग हे वजन किंवा वस्तुमान आहे आणि त्याला आकारमानही आहे.
म्हणजे त्या फुग्यामध्येच आपण हवा भरल्यानंतर त्या फुग्याचा आकार आपल्याला माहित आहे. म्हणजे द्रव्य किती जागा व्यापतो याला त्याचा आकारमान असा म्हणतात. वस्तूतील द्रव्याच्या साठ्यास आपण वस्तुमान असं म्हणतो. वस्तूतील द्रव्याच्या साठ्यास वस्तुमान, द्रव्य किती जागा व्यापतो याला आकारमान. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येतो की डॅनियल बर्नौली हा स्वीडिश शास्त्रज्ञाने 1726 मध्ये डॅनियल बर्नौली हा स्वीडिश शास्त्रज्ञाने 1726 मध्ये एक प्रयोग केला. आणि तो प्रयोग म्हणजे हवेचा दाब केव्हा कमी होतो केव्हा वाढतो हे त्यानं दाखवून दिलं. ते म्हणजे कसं, तर ज्यावेळेस आपण हवेचा वेग वाढतो त्यावेळेस हवेचा दाब कमी होतो. हवेचा वेग वाढला की हवेचा किंवा वातावरणाचा दाब कमी होतो. आणि हवेचा वेग जास्त झाला की हवेचा दाब कमी होतो किंवा वातावरणाचा दाब कमी होतो. हवेचा वेग वाढला की वातावरणाचा दाब हवेचा वेग वाढला तर डॅनियल बर्नौली या स्वीडिश शास्त्रज्ञाने 1726 साली एक प्रयोग केला. आणि त्या प्रयोगातून त्याला असं दिसून आलं की हवेचा वेग वाढला तर वातावरणाचा दाब कमी होतो व हवेचा वेग कमी झाला तर वातावरणाचा दाब वाढतो. हा डॅनियल बर्नौली यांचा 1726 साली केलेला प्रयोग आणि त्यावरून त्यानं काढलेलं कन्क्लुजन, त्यावरून त्यानं काढलेला अंदाज असा आहे की त्याने एक प्रयोग केला. तो प्रयोग कसं, तर तुषार सिंचन आपल्याला माहित आहे.
तुषार सिंचन यामध्ये एका फ्लास्कमध्ये आपण पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण एक स्ट्रॉ ठेवलं, बसवलं नाही, त्या स्ट्रॉशी संबंधित म्हणजे काटकोना दुसरं एक स्ट्रॉ ठेवलं आणि त्याच्यामध्ये पाणी घेतलं भरून आणि आपण या स्ट्रॉच्या साहाय्याने जर फुंकर मारली तर या हवेचा वेग कमी होतो आणि पाणी वर जातं. म्हणजे या ठिकाणचा हवेचा वेग वाढला की वातावरणाचा दाब कमी होतो, म्हणजेच याच्यातला वातावरणाचा दाब कमी होतो, म्हणजे आजचं पाणी वर येईल. म्हणजे थोडक्यात डॅनियल बर्नौली यांनी केलेला प्रयोग दिलेला कन्क्लुजन, हवेचा वेग वाढला तर वातावरणाचा दाब कमी होतो व वेग कमी झाला तर वातावरणाचा दाब वाढतो. हे डॅनियल बर्नौली याने 1726 साली या स्वीडिश शास्त्रज्ञानं सांगितलेलं आहे की वातावरणाचा दाब केव्हा कमी होतो किंवा केव्हा वाढतो. म्हणजे हवेचा वेग जर वाढला तर वातावरणाचा दाब कमी होतो आणि हवेचा वेग जर कमी झाला तर वातावरणाचा दाब वाढतो, हे सांगितलेलं आहे. आणि वातावरणाचा दाब समुद्र सपाटीवर 1,0400 न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढा असतो. समुद्र सपाटीवर वातावरणाचा दाब 1,1400 किंवा 1,400 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे न्यूटन काय भानगड आहे तर न्यूटन म्हणजे बलाचं एकक हे न्यूटन आहे. न्यूटन या शास्त्रज्ञानं शोधलेलं आहे. आणि हे एमकेएस पद्धतीमध्ये जे एकक आहे ते न्यूटन आहे. सीजीएस पद्धतीमध्ये जे एकक आहे ते डाइन आहे. आणि शास्त्रज्ञाचंच नाव आहे न्यूटन. म्हणजे 980 डाइन म्हणजे 9.8 न्यूटन. हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर म्हणजे एरिया, क्षेत्रफळ. म्हणजे दाब बरोबर सूत्र आहे, पुढे चालून शिकचाल तुम्ही. तर दाब बरोबर P = F/A असं एक सूत्र आहे. P = F/A असं एक सूत्र आहे. ते P म्हणजे प्रेशर, F म्हणजे फोर्स, A म्हणजे एरिया किंवा मराठीमध्ये दाब बरोबर आहे बल भागिले क्षेत्रफळ. मग आता दाब कोणत्या एककामध्ये मोजलं जातं, बल कोणत्या एककामध्ये मोजलं जातं तर न्यूटन मध्ये. आणि एरिया कोणत्या एककामध्ये मोजलं जातं मीटर गुणिले मीटर, मीटरचा वर्ग किंवा इंग्रजीमध्ये त्याला आपण मीटर स्क्वेअर असं म्हणतो. आणि हे एफ किंवा फोर्स कोणत्या एककामध्ये मोजलं जातं न्यूटन. यालाच आपण म्हणजे सीजीएस सिस्टीम मध्ये घेतलो तर डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर असं घेता येतं आपल्याला. हे झालं आपलं हायवेमध्ये. तर हायवेमध्ये आपल्याला दुसरा महत्वाचा की हायवेमध्ये जर बाष्प मिसळलेले असेल तर जास्त बाष्प असेल म्हणजे आर्द्रता असेल, पाण्याचा भाग जास्त असेल, तर पावसाळा जास्त झालेला असेल तर वातावरणामध्ये जास्तीत जास्त आर्द्रता असेल, ह्युमिडिटी म्हणतो आपण त्याला. आणि त्यामुळं थंडीमध्ये, हिवाळ्यात या बाष्पाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं. म्हणजे वायूचे रूपांतर द्रवात होण्याच्या क्रियेला संगणन असतं. वायूचे रूपांतर द्रवात होण्याच्या क्रियेला संगणन असतं.
वायूचे रूपांतर द्रवात होण्याच्या क्रियेला संगणन असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये त्याला कंडेन्सेशन असं म्हणतात. संगणन किंवा कंडेन्सेशन हे म्हणजे हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण मॅक्सिमम जास्तीत जास्त असेल तर थंडीमुळं हिवाळ्यामध्ये त्या पाण्याचं रूपांतर त्या बाष्पाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं म्हणजे जमिनीवर दवबिंदू पडतात किंवा हिवाळ्यामध्ये आपल्या तोंडातून वाफा निघालेल्या आपण पाहिलेल्या आहे. याचा अर्थच असा आहे की थंडीमुळे या पाण्याचं रूपांतर या बाष्पाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं. याला संगणन किंवा कंडेन्सेशन असं क्रिया म्हणतात. दुसरं बाष्पीभवन ही क्रिया बाष्पीभवन किंवा ह्यालाच इव्हापोरेशन. हे बाष्पीभवन म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतं. कारण कपडे आपण हे पावसाळ्यामध्ये जर वाळवून घातले तर ते वाळतच नाहीत, कारण हवेमध्ये आर्द्रता आहे, पाण्याचं प्रमाण आहे, त्या पाण्याचं बाष्पीभवन लवकर होत नाही आणि त्या कपड्यामध्ये असलेल्या पाण्याचं मग लवकर बाष्पीभवन होऊ शकत. उन्हाळ्यामध्ये कोरडी हवा आहे, पाणीच नाही आणि त्यामुळं सूर्याच्या उष्णतेनं ताबडतोब त्या कपड्यातल्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि कपडे लवकर वाळतात. उन्हाळ्यामध्ये कपडे लवकर वाळतात कारण हवेमध्ये बाष्प अल्प प्रमाणात असतं, नसतंच किंवा वातावरण कोरडं असतं, हवा कोरडी असते. त्यामुळं कपड्यामध्ये म्हणजे ओले कपडे ताबडतोब त्यामधील असलेलं पाण्याचं रूपांतर बाष्पामध्ये होतं. याला आपण इव्हापोरेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर संगणन बघितलं आपण, इव्हापोरेशन बघितलं आणि दुसरा मुद्दा हवेला वजन आहे, हवेला वस्तुमान आहे. तिसरा मुद्दा डॅनियल बर्नौली या शास्त्रज्ञाचा आपण म्हणजे प्रयोग बघितला तुषार सिंचनाचा. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा बघितला आपण म्हणजे ह्याचं एकक की वातावरणी दाब समुद्र सपाटीवर किती आहे तर 1,01,400 न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढा आहे हवेचा दाब, वातावरणाचा दाब समुद्र सपाटीवर, हेही बघितलं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा की हिवाळ्यामध्ये ध्वनीची तीव्रता वाढते, ज्यावेळेस थंडी असते त्यावेळेस शांत वातावरण असते आणि त्यामुळं 20°C पेक्षा जास्त तापमानही झाल्यानंतर ध्वनीचा वेग वाढतो. सर्वसाधारण तापमानाला ध्वनीचा वेग 340 मीटर पर सेकंद एवढा आहे आणि हा 340 मीटर पर सेकंद वाढतो कधी तर म्हणजे हवेचं तापमान जेव्हा वाढतं तेव्हा हे ध्वनीचा वेग देखील वाढतो. तापमानाचं नियंत्रण देखील होतं. या हवेमुळेच तापमानाचं नियंत्रण देखील होतं, कारण हवेमध्ये जे काही बाष्प सामावलेलं आहे त्यामुळं हवेचं नियंत्रण देखील होतं. टेम्परेचर कंट्रोल देखील होऊ शकतं, साऊंड कंट्रोल देखील होऊ शकतं हवेमुळं. त्याच्यानंतर हवेमुळं कोणत्या गोष्टी आपल्याला इव्हापोरेशन, कंडेन्सेशन, इव्हापोरेशन म्हणजे बाष्पीभवन, कंडेन्सेशन म्हणजे आता संगणन बघितलं. हिवाळ्यामध्ये दवबिंदू पडतात कारण वातावरणामध्ये आर्द्रता ह्युमिडिटी मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळ्यात पाऊस जास्त पडलेला आहे, ते पाणी बाष्पाच्या म्हणजे स्वरूपामध्ये वातावरणामध्ये हवेमध्ये मिसळलेलं आहे. त्या हवेचं थंडीमुळं रात्रीच्या वेळेस त्या हवेमध्ये असलेल्या बाष्पाचं पाण्यामध्ये रूपांतर होतं. याला आपण संगणन असं म्हणू. म्हणजेच वायुरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर होण्याच्या क्रियेला
वायू पदार्थाचे द्रव पदार्थामध्ये रूपांतर होण्याच्या क्रियेला आपण संगणन असतो. आणि द्रव पदार्थाचे कोणत्याही तापमानाला वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या क्रियेला बाष्पीभवन असतो. बाष्पीभवन आणि संगणन या दोन क्रिया या हवेमध्ये बघितलं आपण. द्रव पदार्थाचे वायू पदार्थात कोणत्याही तापमानाला द्रव पदार्थाचे वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या क्रियेला कोणत्याही तापमानाला वातावरणाच्या कोणत्याही तापमानाला द्रव पदार्थाचे वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या क्रियेला बाष्पीभवन असं म्हणतात. इव्हॅपोरेशन म्हणजे when liquid is converted into gaseous state at any temperature, that is called evaporation. त्याला evaporation असं म्हणतात. And gases are converted into liquid state. Gaseous state is converted into liquid state. That is called condensation. म्हणजे वायू पदार्थाचे द्रव पदार्थात रूपांतर होण्याच्या क्रियेला संगणन असं म्हणलं जातं. तर अशा प्रकारे हवेबद्दल आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे. याच्या मागे आपण जे 6वीला बघितलेलं आहे त्याच्या प्रत्येक भागाबद्दल म्हणजे हवा, पाणी आणि माती याबद्दल मी सांगितलं. हवेमध्ये की वातावरणातील घटक, त्या घटकांचे उपयोग, उदाहरणार्थ नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, अक्रिय वायू या सर्वांचे उपयोग. आणि आता आज आपल्याला काय आहे नेमकं तर हवेला वजन असतं, वस्तुमान असतं. ती हवेला आकारमान असतं. वस्तुमान म्हणजे काय? वस्तूतील द्रव्याच्या साठ्याचे वस्तुमान असं म्हणतात. आणि दुसरं आकारमान म्हणजे द्रव्य किती जागा व्यापतो याला आकारमान असं म्हणतात. आणि तिसरा मुद्दा ह्याच्यामध्ये बघितला आपण की संगणन आणि त्याच्यानंतर हे बाष्पीभवन. पाचवा मुद्दा बघितला की डॅनियल बर्नौली या शास्त्रज्ञाने ते एक प्रयोग केलेला आहे ते तुषाराचा. तो असा की जेव्हा हवेचा वेग वाढतो तेव्हा वातावरणाचा दाब कमी होतो किंवा हवेचा दाब कमी होतो. जेव्हा हवेचा वेग कमी होतो तेव्हा वातावरणाचा दाब वाढतो. हे डॅनियल बर्नौली या स्वीडिश शास्त्रज्ञांनी 1726 या काळात एक प्रयोग करून दाखवला तुषार सिंचनाचा. तो असा एका ग्लासामध्ये पाणी घ्या भरून, त्याच्यामध्ये एक स्ट्रॉ ठेवा, त्याच्यावर एक दुसरा स्ट्रॉ बरोबर काटकोनात ठेवा आणि त्या पाण्याला आपण त्या स्ट्रॉच्या साहाय्याने फुंकर मारा म्हणजे हवेचा वेग वाढवा. तो वातावरणाचा दाब कमी होतो आणि या म्हणजे ग्लासामध्ये असलेलं पाणी वर फेकलं जातं. त्याला आपण तुषार सिंचन किंवा तुषार असं म्हणतो. या हवाबद्दल आपण एवढी माहिती बघितलेली आहे. आता याच्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे पाणी, या पाण्याबद्दल नंतर